ते दिसणं स्वाभाविक आहे आणि तुम्ही इतके वेळा मराठीशी प्रतारणा केलेले लोक आहात की आत्ता जर तुमच्या अक्षरशः डोक्यावर अशा पद्धतीने परप्रांतीय मिऱ्या वाटत असतील आणि तुम्ही काही करू शकत नसाल, जसं की निरुपम सारखा माणूस, खरं तर निरुपमच्या ऐवजी तो निरुपयोगी माणूस आहे आणि अशा निरुपयोगी माणसावर ज्या पद्धतीने त्याची एवढी हिंमत वाढते आणि तो सुनावतो, तो बोलतो आणि त्याला काहीही केलं जाऊ शकत नाही. हे किती विशेष आहे बघा की पक्ष नेतृत्व असणारे शिंदे कालच्या गायकवाड प्रकरणावर काहीच बोलू शकले नाही. बरोबर. ते गायकवाडांना सांगूच शकले नाही समजावून. किंबहुना आतापर्यंत त्यांनी सांगितलेलंच नाही. गायकवाड शिव्या देतात, गायकवाड मारहाण करतात, मध्येच गायकवाड एक टिचभर बनियन आणि विथभर टॉवेल घालून मारामाऱ्या करताना दिसले, WWF खेळताना दिसले, तेव्हाही त्यांना कोणी समज दिली नाही. त्याही मुद्द्यावर त्यांच्याकडे दोन प्रवाह दिसले की काल त्याच ज्या कृतज्ञतेचा कळस असणाऱ्या, कारण आता परिषद म्हटल्यावर आता त्यांना एरवी ज्या 4.5 वर्ष प्रोटोकॉल म्हणत होत्या प्रत्येक गोष्टीवर, नाही मी उपसभापती आहे, मला एक प्रोटोकॉल आहे, एरवी त्या प्रोटोकॉल म्हणत होत्या, पण आता टर्म संपते म्हटलं की त्या प्रत्येक गोष्टीत आपण दिसलो पाहिजे याच्यासाठी धडपड करतायत. आणि काल त्यांनी चक्क गायकवाडची बाजू घेतली. शिंदेचा एकही प्रवक्ता काल गायकवाडांना डिफेंड करायला पुढे आला नाही. अशा स्थितीत सुद्धा काल ज्या पद्धतीने नीलम गोरे डिफेंड करायला आल्या, हे किती केविलवान आहे. कोणाला खरं वाटेल का की कधी काळी या बाई युक्रांमध्ये काम करत होत्या, या बाई समाजवादी होत्या, या बाई सेवा दलात होत्या, की ज्या बाई आता चक्क गायकवाड सारख्या माणसाचं समर्थन करतात आणि त्यांच्यामध्ये दोन फ्रिक्शन दिसतात. म्हणजे ही शिवसेना असती तर ती एकवाक्यता दिसली असती. जसं की आम्ही वारंवार सांगतो की आमच्याकडे काय होईल तर आमचं पक्ष नेतृत्व ठरवलं, पक्ष नेतृत्वाला माहिती आहे काय ते. त्यांच्याकडे तसं नाहीच आहे. शिंदे पैसे खर्च करतायत का? हो, खर्च करतायत, खूप पैसे खर्च करतायत, पण शिंदेचे पैसे कारणे कुठे लागतायत? साधं गणित आहे. गणेश नाईकांनी शिंदेंवर वाटेल ती टीका केली. एकही माणूस शिंदेच्या बाजूने गणेश नाईकांना शिवीगाळ करणं सोपं आहे हो, धमक्या देणं, शिवीगाळ करणं, तुला बघून घेतो म्हणणं, पण गणेश नाईकांचे मुद्दे कसे चूक आहेत हे शांतपणे, तार्किक पद्धतीने, तर्कशुद्धतेने एकही माणूस डिफेंड करायला आला नाही. जेव्हा आम्ही सावरी प्रकरणात ड्रग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी काढल्या तेव्हा सुद्धा एकही माणूस तिथे डिफेंड करायला आला नाही. खरातच्या प्रकरणात बघा, CDR वगैरे सगळं सुरू झालं. अरे एक वेळ मी प्रश्न उपस्थित केला की ठीक आहे, विरोधक आहे आमचा, पण विरोधक असला तरी त्याचे CDR कसे काय निघतात म्हटलं, आणि मी प्रश्न उपस्थित केला, परंतु एकही माणूस शिंदेंना डिफेंड करायला पुढे आला नाही. किती उदाहरणं आहेत. मला असं वाटतं की लोकशाहीने हा चंक दाखवावा शिंदेंना. निश्चितच हा चंक फार महत्वाचा आहे की तुम्ही कोट्यावधीने पैसे खर्च केले असतील. जिल्हा प्रमुख घे 50 लाख रुपये, तालुका प्रमुख घे 25 लाख रुपये, त्यांचा कोण एखादा उमेदवार घे 2 कोटी रुपये, विधानसभेचा उमेदवार 10 कोटी रुपये, कोट्यावधी रुपये तुम्ही खर्च केले, पण तुमच्यासाठी समर्थनाला एकही माणूस पुढे येत नाही. कारण ते शिवसेनेचे पाईक नाहीत, ते शहासेनेचे पाईक आहेत. ज्या दिवशी हे एकनाथ शिंदेंना कळेल तो दिन सुदिन असेल. बरं, शिंदे सेनेला तुम्ही शहासेना